साम्राज्याचा वार होता जो मुघात पोचला होता. कोंडाजी बाबा, आपल्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ आहे आम्हाला. त्या सिद्ध्याच्या रक्ताने समुद्राला लाल करीन. जंजिऱ्याला अग्नी तांडव देऊनच तुमच्या आत्म्याला शांती देऊ. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जंजिरावर भगवा हवाच. शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्यापेक्षा 5000 किलोमीटरनी संभाजीराजांनी स्वराज्य वाढवलं. शिवाजी महाराजांच्या काळात जेवढा खजिना होता त्याच्या 5 पटींनी संभाजीराजांनी विस्तारला. शिवाजीराजांच्या वेळी जेवढे किल्ले होते ते राखलेच, पण कोलगड मर्दनगड सारखे काही नवे किल्ले बांधले. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 240 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा, जो कधीच हरला नाही, ज्याने कधी पराभव पत्करला नाही, जो नमला नाही, जो झुकला नाही, जो वाकला नाही, जो असीम धडाडीनं स्वराज्य संवर्धनासाठी लढत राहिला, तो संचा संभाज. मोगल वाकवले, इंग्रज नाचवले, पोर्तुगीज झुकवले आणि जंजिराचा सिद्धी दर्यात बुडवला. 1 नाही 2 नाही, तब्बल 12 घड्यावर हा छावान निकडाची पंजे फाड करत राहिला आणि आपल्या शौर्याची पताका फडकावत राहिला. सर्जा संभाज. स्वराज्य अफाट उंचीवर पोहोचवलं या राजा. शिवराय डोळे भरून आशीर्वाद बरसू. आज निवाडा संपता संपता सूर्य बुडाला. होय कविराज, पण निवाडे महत्वाचे होते. प्रजा हिरमुसलेली आम्ही बघू शकत नाही. महाराज, अहो हे काय करताय? दौड घेताय? होय माळोजी बाबा, निघतो होता मी. निघा, पण जरा आराम करून निघा महाराज. अर्जोजी, आता आराम औरंगजेबाला संपवल्यानंतरच. काय माळोजी बाबा? होय महाराज. आठवड्याभरात औरंगजेबावर आक्रमण करायचं, तर तयारीसाठी आता उसंत नाही, म्हणून निघतो आहोत. राणी साहेबांना बरोबर घेऊन रायगड गाठा. तुम्ही सोबत चला. होय, ते बरं होईल. महाराज महाराज, घात झालाय का मी येतोय. महाराज, घात झाला, गनिमी येतोय. काय गनी? होय महाराज, निबिड अरण्यातून काट्याकुट्यातून आडवाटण अंगावर येतोय. अरे राणी साहेब येतील आता. बोयसनी म्हणून चला लवकर, जा बोलवत्यास नाही. या राणी साहेब. आता मध्ये कुठे थांबायला नको. जी राणी साहेब. खंडोजी, जेवढ्या लवकर रायगड जवळ करता येईल तेवढ्या लवकर कर. जी राणी साहेब. राणी साहेब, राणी साहेब, घात झाला. राणी साहेब, घात झाला. काय झालं? अहो, शंभूराजांवर हल्ला झाला. हल्ला? कोणी केला? कोणाची एवढी हिंमत झाली? मुघल सरदार मुक्करब खानानं हल्ला केलाय. राजे बेसावत होते. निवाडा करत असतानाच मुघल आले. संगमेश्वरात? औरंगजेबाचा शंभू राजांवरचा अत्याचार वाढतच होता. अमानुषपणाने थैमान घातलं होतं. द्वेष, तिरस्काराने औरंगजेब पागल झाला होता. छळा, मारा, पण मला मराठ्यांच्या राजाच्या किंकाळ्या ऐकू द्या. माझ्या पुढे त्याला झुकवा, त्याचे हात याचना करू दे. परंतु शंभू राजे याचना करत नव्हते, झुकत नव्हते. मराठ्यांचा राजा ताठ मानेनं उभा होता आणि
शंभूराजेंचा हा बेदरकारपणा पाहून औरंगजेब चिडत होता, चाच पडत होता. कधी आणि कसा चुकेल हा एकच सवाल औरंगजेबासमोर नाचत होता. देखो संभाजी, तुम आलमगीर बादशाह के दरबार में खड़े हो. पहले तुम कदमबोशी करो और जमीन पर नाक रगड़कर कुर्निसात करो. मुकर्रम खान, काय म्हणालास? परत बोल. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत आम्ही. छत्रपती कोणाही समोर झुकत नाहीत. भूल जाओ तुम्हारा दक्कन, तुम्हारा स्वराज और तुम्हारा छत्रपति होना, क्योंकि आज से ना तो तुम राजा हो और ना छत्रपति. करो कुर्निश. मुकर्रम खान ने अभी तुमसे कहा ना, करो कुर्निश, करो कदमबोसी. अरे हट! कसला कुर्निश हात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच आम्हाला मुजरा कर. हम तुम्हें इसी वक्त मौत देंगे. त्याने आम्ही मरू असं वाटलं तुला? अरे हा संभाजी मेला तरी स्वराज्यातल्या प्रत्येक घराच्या आड्याखाली एक नवा संभाजी जन्म घेईल. बस कर काफिर, बस कर, बस कर. अरे आका, मुझे हुक्म दो, मैं अब भी काफिर की गर्दन उतार के रखता हूँ. काफर नाही मुकर्रम, छत्रपती. छत्रपती म्हण. आणि छत्रपती कधी मरत नसतो, तो अमर आहे. त्याला एक नाही, हजारो लाखो गर्दनी आहे. तुझ्या तंबूचा सोनेरी कळस 2 कोसावरून दिसतो, पण छत्रपतींच्या जिरेटोपातला तुरा हजारो कोसांवरून दिसतो, चमकतो. सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही, विश्वास जागवतो. छत्रपतींना कोणी मारू शकत नाही, छत्रपतींचे कोणी हाल करू शकत नाही, कारण छत्रपती माणूस नाहीच. छत्रपती एक विचार आहे, विचार. तो विचार या स्वराज्याच्या मातीच्या कणाकणात भरून उरला आहे आणि तो चिरंजीव आहे. त्याला अग्नी जाळू शकत नाही, खवळलेला दर्या बुडवू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरवू शकत नाही. उलट मृत्यूच त्याच्या समोर नतमस्तक होतो आणि निघून जातो. नहीं होगा, ऐसा हरगिज नहीं होगा. ऐसा ही होगा औरंगजेब. तू बघत राहा. तू बांधलेले मनोरे, चबुतरे खुचे होतील आणि देवालयाचे कळस उंच होतील. ऐसा हरगिज नहीं होगा पहाड़ी चूहे. अरे पहाडी चुहा म्हणत म्हणत तू अख्खी जिंदगी वाया घालवलीस. तोच पहाडी चुहा, तोच उंदीर सिंहाच्या आयाळीतून पोट फिरवे. जनक चिमण्या साळुंख्या म्हणतोस, त्या बहिरी ससाण्याचा फडशा पडतील. बघत राहा. ये काफिर पागल हो गया है. पागल? अरे तुझ्यात तरी कुठे छानपणा आहे? तो असता तर स्वतःची अशी बर्बादी करून घेतलीच नसतीस. संभाजी, संभाजी नाही, छत्रपती संभाजी राजे म्हणायचं. ये हिम्मत यहाँ पर गिरफ्तार होने के बावजूद. गिरफ्तार तर तू झालायस औरंगजेब. आता या सह्याद्रीतून बाहेर पडून दाखव. हम जाएंगे जरूर, मगर तुम्हें मारने के बाद. अरे आम्हाला मारशील, सहज मारशील, पण तुला तुझी खंडलेली कबर दिसत नाहीये. आमचे मावळे तुला याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत. संभाजी, औरंगजेब! हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. मुकर्रम खान, इस काफिर को हमारे नजरों के सामने से हटा दो. ले जाओ इसे. जी मेरे आका. ले चलो. सोड!
तमीज रखी जाए. काय तुम्हाला आहे का तमेज? एका छत्रपतीची धिंड काढता, त्याला उंटावर बसवता, तख्तातला चढवता, ही तमीज एक चेष्टा. जैसा ही समझो. ही चेष्टाच तुम्हाला माती मोल करेल. तुझ्या 5 लाख फौजेसह तुला माती मोल करेल, तुझा घास घेईल. लिया इनामे काबिल काम करने जा रहे हो तुम. जी हुजूर. संभा की चीखें दूर दूर तक सुनाई देनी चाहिए. ऐसी आंखें निकाल दी जाए. जी हुजूर. बादशाह सलामत खुद चीखें सुनने खड़े हैं. ठीक से करना. जी हुजूर. चलो. क्या हुआ? क्या हुआ? बिना सजा दिए तुम यहां से जा रहे हो? काफिर को सजा दी जापना. संभा की आंखें जला डाली. आंखें जला डाली, मगर चीखने चिल्लाने की आवाज नहीं आई. हम भी यही सोच रहे जापना. इतने दर्द के बाद संभा चीखा चिल्लाया क्यों नहीं? ये नामुमकिन. इस मिट्टी का बना है यह काफिर. संभा संभा. उसकी चीख सुनने के लिए, उसकी कराहत सुनने के लिए, उसके रोने की आवाज सुनने के लिए हम यहां पर खड़े हैं. उसके लिए तरस रहे हैं हम. काफिर संभा, तू चीख, तू चिल्ला, तू रो. शंभू राजेंचे आणि कवी कलशांचे डोळे काढून आणि मुळासह जीव छाटून 10 दिवस उलटून गेले. पण शंभू राजेंना याची जाणीव नाही. आता रात्र आहे का दिवस हेही त्यांना समजत नाही. औरंगजेब मात्र समोर नकाशा अंथरून मावळ वाटा रोखायला सांगत आहे. त्याचे सरदार धार धार नेगी उंचावत उभे आहेत. संताजी, धनाजी, विठोजी चव्हाण आणि असंख्य मावळे आपल्या राजाला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यश येत नाही. औरंगजेब अजूनही अस्वस्थ आहे. त्याची नजर आता रायगडावर रोखलेली आहे. आजचा 39वा दिवस. संभाजी राजांचा छळ सुरू आहे. छळाची परिसीमा झाली. अत्याचार लज्जित झाले. अन्याय बेबस झाले. परंतु शंभूराजे औरंगजेबासमोर झुकले नाही. शंभूराजे त्या क्रूर छावणीत हत्याराशिवाय, डोळ्यांशिवाय लढत होते. झुंज पराकोटीच फेडली होती. पण शंभूराजेंच्या मनात मात्र होता शेवटचा श्वास. त्यांना वाटत होते शेवटचा श्वास असा असावा की त्या श्वासोच्छ्वासाने या महाराष्ट्र भूवर शौर्याचे प्रखर वादळ निर्माण व्हावे. सांडलेल्या रक्त तुषारातून हजारो लाखो लढवय्ये निर्माण व्हावे. बस, बहुत कर लिया इंतजार, बहुत हो गया सब्र. काफिर संभा को सजाए मौत सुनाई जाए. ऐसी मौत, ऐसी बेदर्दी और बेरहमी वाली मौत जिसे देखकर और जिसके बारे में सुनकर हर एक शख्स की रूह कांप उठे. सबसे पहले उसके बदन के टुकड़े टुकड़े किए जाएं. उसकी बोटी बोटी नोच ली जाए और ये बोटी के टुकड़े ये चील कौओं के सामने फेंका जाए ताकि वो उसे खा सके. और किसी भी शख्स ने इन बोटियों को हाथ लगाने की कोशिश की, उसका सर कलम किया जाए. छापना? बस, इतना ही नहीं. वो सर जो हमारे सामने झुका नहीं, वो मगरूर सर, उसे काट कर भाले की नोक पर लगाओ. उसे गली गली, कूचे कूचे, गांव गांव में फिराओ. जुलूस निकालो, उसे नचाओ.
और आवाम को मजबूर करो। इस सल्तनत का हुक्म है कि वो आके देखे, ये मंजर देखे, ताकि इसके बाद मुगलिया सल्तनत से दुश्मनी करने की जुर्रत कोई नहीं करेगा। असद खान, हमारे हुक्म की तामील हो। जाओ। जी जहां औरंगजेबाच्या अमानुष छळाने संभाजी राजांच्या धैर्याचा भंग झाला नाही. ते अखेरपर्यंत लढत होते. डोळे काढले तर भुवई वक्र झाली, जीभ छाटली तर पडजीभ लढली, कान कापला नाक लढले, छाती फोडली तर काळीच लढले, हात तोडला तर पाय खंबीरपणानं उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, पण रक्ताचे थेंब हर हर महादेव